नमस्कार. आता मी चाललो आहे माझ्या आजोळी म्हणजे सोलापूरला. आता 12:15 वाजलेले आहेत दुपारचे. 1:30 वाजता कल्याणवरून ट्रेन आहे. माझं सोलापूरपर्यंतचं प्रवास वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बदलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून कर्जतहून आलेली दुपारची 12:32ची लोकल पकडली. साधारण 20 ते 25 मिनिटांनी लोकल कल्याणला पोहोचली. फायनली मी कल्याणला पोहोचलो आहे. आता चेन्नई एक्सप्रेसचं तिकीट आहे माझं. रात्री 8 वाजेपर्यंत मी सोलापूरला पोहोचेन. कल्याणला 5 नंबरवरती आपली गाडी लागलेली आहे. S5 डब्बा आहे माझा. तर थोड्याच वेळात गाडी येणार आहे. अखेर काही वेळाने ट्रेन कल्याणला आली. साधारण 5 मिनिटांचा थांबा घेऊन ट्रेन पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना काळानंतर 2 वर्षांनी प्रथमच मी सोलापूरला चाललोय. कल्याणपासून पाऊण ते 1 तासांनी कर्जत स्थानक आलं. बाजूलाच इंजिन उभा आहे, जे गाडीच्या मागील बाजूस खंडाळा घाटात चढणीसाठी लावलं जाणार. The train arrived on platform number 1. Is 2:09 now. Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai. Chennai Express via Pune, Solapur. The coach position of this train from India is as follows: BN1 first, B1 second, RMS third, A1 fourth, B1 fifth, B2 sixth. आमची गाडी हळूहळू घाट माथ्यावर चढत आहे. खालील बाजूस खोपोलीला जाणाऱ्या मार्गिकेचा ट्रॅक आहे. मावळ प्रांतातील सह्याद्रीची डोंगरमाळ नजरेस पडली. लहानपणी कधीही या मार्गाने येताना वाटेत किती बोगदे लागले हे मोजणे, तसेच प्रत्येक बोगद्यात ओरडणे हा प्रकार तुम्ही आम्ही सर्वांनी केलाच असणार. जर का तुमच्या त्या संदर्भातील काही आठवणी असतील तर तसं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. वळणावळणाचे टप्पे पार करीत गाडी हळूहळू पुढे सरकत आहे. गाडी जशी जशी पुढे सरकत आहे तशी तशी खाली खोल दरी नजरेस पडते.
वाटेत पुष्कळ आदिवासी घरं दिसत आहेत. या भागातील अस्सल रानमेवा हे बांधव गाडीत विकायला घेऊन येतात. घाट पार करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याने गाडीचं स्वागत केलं. बाजूलाच मुंबई पुणे द्रुतगती मार्ग लागला. त्यामागेच लोहगड आणि विसापूर किल्ल्यांची जोडगोळी नजरेस पडली. कामशेत स्टेशनला लागूनच इंद्रायणी नदी संथ गतीने प्रवाहित होत आहे. साधारण 4:30च्या सुमारास गाडी पुणे स्थानकात पोहोचली.
जसं जसं शहरापासून दूर जात गेलो तसं तसं सगळीकडे काळ्या मातीवर पिकलेलं सोनं नजरेस पडलं. भिगवण स्थानक सोडल्यावर काही वेळाने दूरवर पसरलेलं भीमा नदीवरील उजनी धरणातील जलाशयाचं विस्तीर्ण खोरं नजरेस पडलं. संध्याकाळ झालीये आणि सूर्य क्षितिजावरून हळूहळू खाली उतरत आहे. गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचली तोपर्यंत अंधार झाला होता. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. तासाभराने सोलापूर येणार होतं. रात्री 8:15च्या सुमारास गाडी सोलापूर स्थानकात पोहोचली. चेन्नईला जाणारी 2215 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज चेन्नई शिवाजी महाराज
साधारण 400 किलोमीटरचं अंतर आणि 6-6.5 तासाच्या प्रवासानंतर अखेर मी सोलापूरला पोचलो आहे. आणि आता मी इकडून माझ्या मामाच्या घरी जाणार आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूचं बेल बटन दिसतंय ना ते सुद्धा अवश्य दाबा.